आज अशी काय लक्ष्मीपूजनची तयारी केली तर तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये दिसणारच आहे. नमस्कार, मी नमिता स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी उठून मस्त अशी साडी वेअर केली आणि नवरोबाचं औक्षण केलं, म्हणजेच ओवाळून घेतलं. आणि आज होतं लक्ष्मीपूजन म्हणून का गुणी बायकोच्या प्रमाणे नवरोबाच्या पाया पण पडले. नवरोबाने आशीर्वाद का दिला त्यांनाच माहिती. आज एवढी लगबग होती आणि रांगोळीचे कलर राहिले होते आणायचे, आणि रांगोळी तर मेन अशी सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणून पहिल्यांदा जाऊन रांगोळ्या घेऊन आले आणि घरी छान अशी रांगोळी बनवून घेतली. आणि अंगणात तर एवढी छान रांगोळी काढली, पण पावसानं सगळा पचका केला माझा. तुम्ही बघू शकता एवढी छान रांगोळी केली आणि घरात जाऊन असं बसले की लगेचच पाऊस चालू झाला आणि सगळं पाण्यामध्ये गेलं. मग छान अशी तयार झाली, साडी वगैरे छान अशी वेअर केली आणि लक्ष्मीपूजनची तयारी केली. तर पूजा वगैरे मी सगळी खूप छान अशा पद्धतीने मांडलेली आहे. तशी मी हुशार आहे, सांगायची गरज नाही मला कुठल्या गोष्टीची. मग डेकोरेशन वगैरे सगळं मीच केलं होतं. खूप छान अशी पूजा सजवली होती आणि मला माझीच दृष्ट लागू नये असं मला वाटत होतं. मग नंतर सगळ्यांनी गाड्यांच्या वगैरे पूजा केल्या. आजोबा नातवाचं इथं फटाक्या वाजवायचं चालू होतं आणि देवांश घाबरत होता, म्हणून देवांशला आजोबा तिचे फटाके वाजवायला शिकवत होते. तर छान असं लक्ष्मीपूजन सगळ्यांनी करून घेतलं आणि मग फोटोशूट केला. कसं असा गेला असता दिवस.